नमस्कार मित्रांनो, सायन्स स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आजचं MHSC टार्गेट 2026 तिसरं लेक्चर आहे आणि आज आपण डिस्कस करत आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मी सिनॉप्सिस सांगत आहे तुम्हाला, मी समरी सांगत आहे कारण मला MHSC वरती फोकस करत असल्यामुळे मी पूर्ण डीप मध्ये तुम्हाला डेरिव्हेशन वगैरे जे गरजेचं आहे तेच मी सांगणार आहे. आणि MHSC ला याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात तेही तुम्हाला मी अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून देणार आहे. तर आज आपण जे ऍप्लिकेशन आहेत लेन्स लॉचे ते ऍप्लिकेशन आपण बघणार आहे. दोन ऍप्लिकेशन आहेत लेन्स लॉचे. पहिलं ऍप्लिकेशन आहे मोशन इन अ मॅग्नेट टुवर्ड लूप आणि दुसरं आहे एनर्जी कन्झर्वेशन इन लेन्स लॉ. तुम्हाला मी सांगितलं होतं लेन्सनं काय सांगितलं, फॅरेडेनं काय सांगितलेलं आहे. तुम्हाला सुरुवातीच्या 2 लेक्चर मध्ये ते समजून दिलेलं आहे. फॅरेडेनं ज्यावेळी प्रयोग केले त्यावेळी त्याने एक इक्वेशन सांगितलं होतं की इंडक्टरचा जो करंट असतो तो कसा असतो, डेल फाय बाय डी टी एवढा असतो. ह्यालाच आपण जर कॉइलचे टर्न जर जास्त असतील तर आपण असं लिहत होतो बघा, एन डेल फाय बाय डी टी. हे फॅरेडेजने सांगितलं. हे कोणी सांगितलं? फॅरेडेज. पण लेन्स न त्याच्या पुढे जाऊन काय सांगितलं होतं लेन्स न, तर ह्या जे फॅरेडे साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते बरोबर सांगितले, पण फॅरेडे साहेबांनी लॉज ऑफ कन्झर्वेशनची कुठलीही माहिती दिली नसल्यामुळे त्यांनी एक मायनस साईन द्यायला सांगितलं होतं. कारण चुंबक ज्यावेळी तुम्ही कॉइल मध्ये नेताय, म्हणजे समजा ही कॉइल आहे, हा चुंबक आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल ही मॅग्नेटिक लाईन आहे, मॅग्नेटिक लाईन्स. आणि या कॉइल जवळ तुम्ही चुंबक नेताय, कॉइल मध्ये चुंबक नेताय, जर कॉइल मध्ये चुंबक नेताय, मोशन मध्ये आणताय, त्यावेळी तुम्हाला काय होणार आहे, इंडक्टर करंट तयार होणार आहे. फॅरेडेने सांगितलेलं आहे. पण लेन्स काय म्हणतो, ज्यावेळी कॉइल मध्ये तुम्ही चुंबक नेताय त्यावेळी त्याच्यामध्ये त्याच्या अपोजिट साईडला अपोज करण्यासाठी एक मॅग्नेटिक फ्लक्स स्वतःच तयार करते कॉइल, म्हणजे स्वतःच मॅग्नेट तयार करते आणि हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्याला अपोज करण्याचं काम करते. ज्यावेळी कॉइल तुम्ही लांब घेऊन जाणार आहे, ज्यावेळी तुम्ही मॅग्नेट लांब घेऊन जाणार आहे, त्यावेळी जे करंट तयार होतोय कॉइल मध्ये, आता हे मॅग्नेट आपण लांब घेऊन निघालेलो आहे, मॅग्नेटिक फ्लक्स कमी कमी होत जाईल बघा, त्या कॉइल पासून लांब घेऊन निघालेलो आहे, मॅग्नेटिक फ्लक्स कमी कमी होत जाईल. ज्यावेळी आपण हे चुंबक आहे ते कॉइल पासून लांब घेऊन जाणार आहे त्यावेळी मॅग्नेटिक फ्लक्स कमी होईल. त्यावेळी या कॉइल मध्ये इंडक्टर करंट जो तयार झालेला आहे तो काय करतो, स्वतःच मॅग्नेटिक फ्लक्स तयार करतो. असं म्हणजे लेन्सनं असं सांगितलं, ज्यावेळी तुम्ही मॅग्नेट आतमध्ये घेऊन जाताय त्यावेळी त्याला अपोज करण्यासाठी जे कॉइल आहे ते इंडक्टर करंट तयार होत असल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार करते आणि त्याला अपोज करतं फ्लक्सला. आणि ज्यावेळी तुम्ही लांब घेऊन जाता त्यावेळी मॅग्नेटिक फ्लक्स कमी होत असल्यामुळं ती कॉइल काय करते, मॅग्नेटिक फ्लक्स वाढवण्याचं काम करते आणि ह्याच्यामुळे त्याला निगेटिव्ह साईन देणं गरजेचं असं वाटलं. हे जे फॅरेडेचं इक्वेशन आहे त्याला निगेटिव्ह साईन द्यायला सांगितलं लेन्सनं, म्हणून लेन्स लॉ हा नवीन एक इक्वेशन तयार झालं लेन्सचं, इज इक्वल टू मायनस एन डेल्टा फाय बाय डी टी असं लेन्सनं इक्वेशन सांगितलं, लेन्सनं एक लॉ सांगितला. हे लॉ आपण काल परवा बघितलेलं आहे. 2 लेक्चर मध्ये आपण हे सगळ्या माहिती घेतलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला डेरिव्हेशन सुद्धा समजून दिलेलं आहे. हे IMP इक्वेशन आहे. आज आपण मोशन इन अ मॅग्नेट टुवर्ड लूप आणि एनर्जी कन्झर्वेशन इन लेन्स लॉ हे आपण 2 गोष्टी बघणार आहोत आणि लेन्स लॉचं आणि फॅरेडे लॉचं जे काही रिलेशन आहे ते आपण बघणार आहे. तर सुरुवातीला आपण बघूया मोशन इन अ मॅग्नेट टुवर्ड अ लूप. याची जी माहिती आहे ही तुम्हाला माहिती समजावून देतो. आता पहिल्यांदा मोशन इन अ मॅग्नेट टुवर्ड अ लूप याचा अर्थ काय, तर लेन्सनं सांगितलं, ज्यावेळी लेन्सनं सांगितलं की तुम्ही एखादा मॅग्नेट ज्यावेळी कॉइल जवळ नेताय, म्हणजे बघा आपण आडवं काढूया, एखादा मॅग्नेट, हा समजा मॅग्नेट आहे, हे जे मॅग्नेटिक लाईन्स आहेत, मॅग्नेटिक फ्लक्स आपण म्हणतो, याला मॅग्नेटिक फील्ड म्हणतो, मॅग्नेटिक लाईन्स आहेत. ज्यावेळी तुम्ही कॉइल मध्ये नेताय त्यावेळी
ह्या ज्या लाईन्स आहेत त्या कॉईल मधून जातात, त्यावेळी लेन्सनं काय सांगितलं की त्याला अपोज करण्यासाठी ही कॉईल स्वतःच मॅग्नेटिक फील्ड तयार करते आणि मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करते. समजा लेन्सनं जर सांगितलं नसतं, समजा लेन्सनं सांगितलेलं जर हे लेन्सनं जे सांगितलेलं आहे तसं होत नसतं, तर काय झालं असतं, हे मॅग्नेटिक लाईन ज्या आहेत जास्त प्रमाणामध्ये वाढत गेल्या असत्या, इकडे मॅग्नेटिक लाईन जास्त प्रमाणामध्ये वाढत गेल्या असत्या, मॅग्नेटिक लाईन वाढत गेल्या असत्या, मॅग्नेटिक फ्लक्स वाढलं असतं, मॅग्नेटिक फ्लक्स वाढलं असतं. आणि जर या कॉईलनं अपोज केलं नसतं तर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इंड्यूस्ड करंट तयार झाला असता. आणि इंड्यूस्ड करंट तयार झाल्यामुळं ही कॉईल मध्ये काय झाले, हीट तयार झाली असती. हीट कॉईल मध्ये हीट तयार झाली असते आणि ही जी हीट आहे ही काय झाली असती, वेस्ट गेली असती. ही हीट काय झाली असती, वेस्ट गेली असती, हीट वाया गेली असती, उष्णता वाया गेली असती. मग जर एक उष्णता जर वाया जात असेल तर मग लॉज ऑफ कॉन्झर्वेशन हा नियम लागू होत नसतो. कारण एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, नॉट बी डिस्ट्रॉइड, ओनली ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर फॉर्म, आपण असंच करू शकतो. त्यामुळे काय झालं, इथं हीट तयार झाली असती. पण ज्यावेळी लेन्सनं ज्यावेळी सांगितलं, संशोधन केलं त्याच्यामध्ये, त्यावेळी जगाला समजलं, सायंटिस्ट लोकांना समजलं की लॉज ऑफ कन्झर्वेशन याच्यामध्ये लॉज ऑफ कन्झर्वेशनचा जो नियम आहे तो नियम फॉलो होत आहे. बघा, म्हणजे एखादं मॅग्नेट जर एखाद्या लूप जवळ नेलं आपण, एखादं मॅग्नेट जर आपण एखादं लूप जवळ नेलं तर काय होतं बघा, एखादं मॅग्नेट आहे, समजा एखादा हा मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट आहे, हा एक मॅग्नेट आहे, NS पोल असतो त्याच्याजवळ आणि त्याचं काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे आपण म्हणतो. आणि ह्या एखाद्या कॉईल जवळ किंवा लूप जवळ आपण नेलं असं मॅग्नेट, कॉईल जवळ किंवा लूप जवळ आपण असं मॅग्नेट नेलं, तरी कॉईल काय करते, समजा मॅग्नेट कॉईल जवळ यायला लागलेला आहे, तर कॉईल काय करते, मग स्वतःचा इलेक्ट्रिक स्वतःची मॅग्नेटिक फील्ड तयार करते. का, तर ज्यावेळी मॅग्नेटिक फ्लक्स येतं त्यावेळी काय होतो, इंड्यूस्ड करंट तयार होतो. हा इंड्यूस्ड करंट तयार झाल्यामुळे स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड तयार झाले की हे जे फ्लक्स आहे त्याला अपोज करण्याचं काम करते, त्याला असं अपोज करण्याचं काम करते. हो, जो मॅग्नेट आहे तो मोशन मध्ये आहे, खाली तुम्ही मोशन मध्ये आणलेला आहे. हा मॅग्नेट कसा आहे, हा जो मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट कसा आहे, मोशन मध्ये आहे, खालच्या डायरेक्शनला, टूवर्ड द लूप, ह्याला लूप सुद्धा म्हणू शकतो. आणि या ठिकाणी जो करंट असतो, या ठिकाणी असा गोल करंट फिरत असतो, असा गोल करंट. या ठिकाणचा जो करंट आहे तो करंट कसा फिरतो, गोल करंट असा फिरत असतो, असं गोल करंट फिरत असतो. लक्षात येते का, अशा पद्धतीने गोल करंट असा फिरत असतो. म्हणजे हे जे लूप आहे, कॉईल आहे, ती काय करते, स्वतःच मॅग्नेट फील्ड तयार करते आणि ह्या फ्लक्सला अपोज करण्याचं काम करते. हा जर चुंबक तुम्ही जर कॉईल जवळ आणला, पूर्ण कॉईल जवळ आणला आणि कॉईल जवळ पासून असं लांब घेऊन गेला तुम्ही, हा चुंबक सुरुवातीला कॉईल जवळ होता त्यावेळी त्याला अपोजिट डायरेक्शनला काय गेलेला आहे, मॅग्नेटिक फ्लक्स तयार केलेला आहे त्या लूपनं. हे काय आहे, हे लूप आहे, लूप, बरोबर. आता हा मॅग्नेट आपण दूर घेऊन गेलो, हा मॅग्नेट आपण दूर घेऊन गेलो, साऊथ पोल नॉर्थ पोल, हा मॅग्नेट आपण दूर घेऊन गेलो, तर काय होणार आहे, हा जो लूप आहे, हे जे मॅग्नेटिक त्याच्या लाईन्स आहेत, ह्या मॅग्नेटिक लाईन आहेत, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आहे हा. आणि इथं काय होतं, लूप होता, बरोबर आहे, हा लूप होता, हा लूप होता आणि ह्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत. जर मॅग्नेट जसा जसा दूर जाईल, मॅग्नेट जसा जसा दूर जाईल तसं मॅग्नेटिक ज्या फ्लक्स आहे ते कमी होत जाईल, मॅग्नेटिक फ्लक्स असं कमी होत जाईल. मॅग्नेट जसं जसं दूर जाईल तसं मॅग्नेटिक फ्लक्स असं कमी होत जाईल. जर मॅग्नेटिक फ्लक्स कमी झालं तर ही कॉईल काय करते, स्वतःच मॅग्नेटिक फ्लक्स तयार करते. ही कॉईल काय करते, स्वतःच मॅग्नेटिक फ्लक्स असं तयार करते, इंड्यूस्ड करंट तयार होण्यासाठी स्वतःच मॅग्नेटिक फ्लक्स असं तयार करते. हे ऍप्लिकेशन आहे, हे समजून घ्या, मी काय सांगतो ते समजून घ्या. ऍप्लिकेशन आहे हे जे ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन अतिशय महत्वाचं आहे. पेज नंबर 267 वरती हा ह्याची माहिती दिलेली आहे. तिथं कॉईल वेगळ्या टाईपचे लूप दाखवलेला आहे, पण मी तुम्हाला समजून देण्यासाठी अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून दिलेलं आहे. म्हणजे हे पहिलं ऍप्लिकेशन आहे, समजलं. एखादा मॅग्नेट जर मोशन मध्ये असेल लूपच्या, तर काय होतो,
तर हा लूप काय करतो, ऑपोजिट साईडला मॅग्नेटिक फ्लक्स तयार करतो आणि मॅग्नेटिक फील्डला अपोज करतो, फ्लक्सला अपोज करतो. जर तुम्ही दूर दूर घेऊन गेला मॅग्नेट, तर हा मॅग्नेटिक फ्लक्स कमी होईल ह्या लूप पासून. तर हे लूप काय करतो, स्वतःचा मॅग्नेटिक फ्लक्स तयार करतो, म्हणजे अपोज पण करतो आणि साथ पण देतो. म्हणून लेन्सनं सांगितलं होतं की हे फॅराडेचं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला सांगितलं होतं की ते मायनस साईन द्या, म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही. हे पहिलं तुमचं जे पहिलं लेन्स लॉचं पहिलं अप्लिकेशन झालं. तर त्याच्यानंतर दुसरं अप्लिकेशन आपल्याला चेक करायचं आहे. 2 नंबरचं अप्लिकेशन आहे एनर्जी कन्झर्वेशन इन लेन्स लॉ. एनर्जी कन्झर्वेशन इन लेन्स लॉ हे एक ऍप्लिकेशन आहे 2 नंबरचं. आता हे 2 नंबरचं ऍप्लिकेशन मी तुम्हाला समजावून देतो. हा बघा, चॅप्टर मध्ये काय आहे हे जर तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जर समजलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, अभ्यास करायला तुम्हाला आवड निर्माण होईल. हे महत्वाचा उद्देश असतो. एनर्जी कन्झर्वेशन म्हणजे एनर्जी तयारी करता येत नाही, निर्माणी करता येत नाही, नष्टही करता येत नाही. तिचं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये स्वरूपामध्ये आपण ट्रान्सफर करतो, बरोबर आहे. पहिली गोष्ट तुम्ही मला एक सांगा, जो इंड्युस्ड करंट आहे, द कॉज ऑफ इंड्युस्ड करंटचं सांगा मला, कारण सांगा. हा जो इंड्युस्ड करंट आहे, इंड्युस्ड जो करंट आहे, इंड्युस्ड करंट कधी तयार होतो सांगा मला. तर नंबर 1, हा जो इंड्युस्ड करंट आहे हा कधी तयार होतो, तर नंबर 1 बघा. नंबर 1, तुम्ही जो मॅग्नेट आहे, मॅग्नेट त्याचं फ्लक्स जर चेंज केलं आता मी कॉईल मध्ये, तरी इंड्युस्ड करंट तयार होतो. किंवा मॅग्नेट जवळ तुम्ही कॉईल घेऊन गेलं सा तरी सुद्धा इंड्युस्ड करंट तयार होतो. बघा, हा मॅग्नेट आहे, हा मॅग्नेटचं काय आहे, मॅग्नेटिक लाईन्स आहे, फील्ड आहे. आणि इथं कॉईल मधून जर हा नेलासा, तुम्ही कॉईल जवळ नेलासा, म्हणजे हा फ्लक्स कमी जास्त केलासा तरी सुद्धा काय होतो, इंड्युस्ड करंट तयार होतो. किंवा हा मॅग्नेट तसाच मी कॉईल आहे, ही कॉईल आहे, ही कॉईल मी मॅग्नेट भोवती फिरवली अशी, कॉईलला मॅग्नेट जवळ नेलं, तरी सुद्धा इंड्युस्ड करंट तयार होतो. हे तुम्हाला सिम्युलेशन दिसतंय बघा शेजारी. अशा पद्धतीने कॉईल मध्ये नेला मॅग्नेट तरी इंड्युस्ड करंट तयार होतो, आणि कॉईल पासून मॅग्नेट तुम्ही लांब नेला तरी सुद्धा इंड्युस्ड करंट तयार होतो. म्हणजे द मोशन ऑफ कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. पहिलं काय आहे, द मोशन ऑफ कंडक्टर म्हणजे वायर, द मोशन ऑफ कंडक्टर्स म्हणजे वायर जे आहे, द मोशन ऑफ कंडक्टर वायर इन अ मॅग्नेटिक फील्ड, जवळ नेला मोशन फील्ड तरी सुद्धा करंट तयार होईल. म्हणजे इंड्युस्ड करंट 2 गोष्टीमुळे होतो. पहिली गोष्ट आहे द मोशन ऑफ कंडक्टर वायर इन अ मॅग्नेटिक फील्ड, आणि दुसरा आहे द चार्ज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. द चार्ज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू अ स्टेशनरी सर्किट, असे आहे. याचा अर्थ असा आहे, तुम्ही मॅग्नेट कॉईल मध्ये मोशन मध्ये आणलं तरी सुद्धा इंड्युस्ड करंट तयार होतो. किंवा मॅग्नेट एका जागेवरती स्थिर ठेवा आणि कॉईलला मोशन मध्ये आणा मॅग्नेटच्या जवळ, तरी सुद्धा इंड्युस्ड करंट तयार होतो. ते सिम्युलेशन तुम्हाला समोर दिसते बघा, अशा पद्धतीने करंट तयार होतं. हे 2 रिझन आहेत, 2 कारण आहेत इंड्युस्ड करंट तयार होण्याचे 2 कारण आहेत. एक, तुम्ही मॅग्नेटला तुम्ही कॉईल मध्ये घेऊन जावा किंवा कॉईलला मॅग्नेट जवळ घेऊन जावा, तुम्हाला इंड्युस्ड करंट तयार होईल. असे हे 2 कारण आहेत. हे काय आहे, कॉजेस आहेत. बरोबर. आता याच्यानंतर आपल्याला 2 केस बघायचे आहेत, 2 केस. हे तुम्हाला कळालं, इंड्युस्ड करंट कसा तयार होतो हे तुम्हाला समजलेलं आहे. द मोशन ऑफ कंडक्टर वायर इन अ मॅग्नेटिक फील्ड, किंवा द चार्ज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू अ स्टेशनरी कॉईल. स्टेशनरी कॉईल मध्ये जर चार्ज तुम्ही नेला किंवा
मॅग्नेट जवळ जरी कॉईल आणली तरी तुमचं सुद्धा इंड्युस्ड करंट तयार होतं, बरोबर. आता याच्यामध्ये मी तुम्हाला दोन केस समजावून देणार आहे, ते बघा. केस नंबर 1 अशी आहे. केस नंबर 1 तुम्हाला दिसतोय बघा. केस नंबर 1, केस 1 मध्ये, केस 1 आपण बघूया. केस 1 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. केस 1, the direction of induced current in the moving conductor wire is such that the direction of the thrust exerted on a conductor wire by magnetic field is opposite to the direction of motion, thus opposes the motion of the conductors. हे तुम्हाला दिसते बघा. हे जे सांगितलेलं आहे हे तुम्हाला मी समजून देतो, ह्याचा अर्थ काय आहे तुम्हाला मी समजून देतो. याचा अर्थ काय आहे त्याच्या अगोदर मला सांगा, इलेक्ट्रिक करंट मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट मध्ये तुम्ही बघितलं होतं राईट हँड रूल. जर तुमच्या जवळ करंट असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल, तर फोर्स कुठं लागतो, मॅग्नेटिक फोर्स कुठं लागतो हे तुम्हाला माहित आहे. राईट हँड रूल कसा असतो बघा. राईट हँड रूल, ही जी बोट असतात, बोटाची डायरेक्शन असते मॅग्नेटिक फील्ड अशी. अंगठा असतो तो करंट असतो आणि जो तळ हात असतो तो मॅग्नेटिक फोर्स दाखवतो. जो तुमचा तळ हात आहे, हा तळ हात, हा मॅग्नेटिक फोर्स दाखवतो. आणि बघा ही मी छोटी डायग्राम काढलेली आहे. हा जो तुमचा तळ हात आहे हा मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन दाखवतो. तुमची जी बोटं असतात ते मॅग्नेटिक फील्ड आणि हे आय आहे ती करंटची डायरेक्शन दाखवतो, बरोबर आहे. हा तुम्हाला नियम माहित पाहिजे कारण तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट मध्ये तुम्ही शिकलेला आहात. तर आता आपण थोडस बघूया. ही मॅग्नेटिक फील्ड जर आत जात असेल तर क्रॉस दाखवायचा, आणि मॅग्नेटिक फील्ड अशी बाहेर येत असेल तर डॉट दाखवायचा. हा बघा, ही दोन गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर मी आणखी एक सांगतो. ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे तुम्हाला, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, फर्स्ट केस मध्ये काय सांगितलेलं बघा. मी पुन्हा एकदा सांगतो. द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन द मूव्हिंग कंडक्टर वायर असेल सच दॅट द डायरेक्शन ऑफ द थ्रस्ट exerted on the conductor's wire, the magnetic field is opposite to the direction of its motion and thus oppose the motion of the conductors. बघा, एक मॅग्नेटिक फील्ड मी काढलेली आहे. ही मॅग्नेटिक फील्ड आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. मी समजावून देतोय तुम्हाला त्याचा अर्थ. ही मॅग्नेटिक फील्ड आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. या मॅग्नेटिक फील्डमध्ये हे आपण पुढे बघणारच आहे. या मॅग्नेटिक फील्डमध्ये हा मी एक छोटासा कंडक्टर घेतलाय. हा मॅग्नेटिक फील्डमध्ये मी छोटासा कंडक्टर घेतलाय आणि या कंडक्टरला काय करतोय मी, या इकडल्या राईट साईडला असं ओढतोय मी त्याला. काही फोर्स लावून इकडे असं ओढतोय मी, राईट साईडला ओढतोय. बघा, राईट साईडला ओढल्यानंतर सुरुवातीला इथे किती मॅग्नेटिक तुम्हाला हे दिसतात, क्रॉस दिसतात. 1 2 3 4 5 6 दिसतील. आणखी पुढे ओढला तर किती दिसतील, 7 8 दिसतील. आणखी पुढे ओढला तर 9 10 दिसतील. म्हणजे हा जो रॉड आहे तुम्ही उजवीकडे ओढत गेला तर मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड इथं ह्या रॉडच्या आत वाढत जाईल. मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड काय होईल, ह्या रॉडच्या आतमध्ये वाढत जाईल. रॉडच्या आतमध्ये वाढत गेल्यानंतर काय होणार आहे, रॉडच्या आतमध्ये वाढत गेल्यानंतर जसं आपण ह्या रॉडला राईट साईडला ओढणार आहे या मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तसं ह्या रॉड मध्ये करंट तयार होणार आहे वरच्या डायरेक्शनला. असं वरच्या डायरेक्शनला एक करंट तयार होईल. त्याची दिशा अशी वरच्या डायरेक्शनला असेल. आणि करंट तयार झाला, जसा इथं कुठला करंट तयार होणार आहे, इंड्युस्ड करंट तयार होणार आहे. इंड्युस्ड करंट, हा इंड्युस्ड करंट तयार होईल. हा इंड्युस्ड करंट तयार झाल्यानंतर काय होणार आहे, तर बघा, इंड्युस्ड करंट तयार झाला की हा इंड्युस्ड करंट काय करणार आहे, हे जो रॉडला तुम्ही इकडे फोर्स लावताय ओढायला, तो फोर्स लावल्यानंतर जेव्हा आपण फोर्स लावतोय त्याला अपोज करण्यासाठी ह्या डायरेक्शनला एक फोर्स लागेल. तुम्ही कंडक्टर ओढायला लागला की इंड्युस्ड करंट तयार होईल आणि इंड्युस्ड करंट तयार झाल्यानंतर त्याला अपोज करण्यासाठी तुम्हाला हा रॉड इकडे मिळून देणार नाही. त्याला अपोज करण्यासाठी या डायरेक्शनला एक फोर्स तयार होईल. त्याला मॅग्नेटिक फोर्स म्हणतो. तो कसा फाईंड करतो बघा. तुमची डायरेक्शन हा राईट हँड घ्यायचा, राईट हँड.
ह्या फ्लक्सला अपोज करायला पाहिजे ना. तर राईट हँड घ्यायचा. करंटची डायरेक्शन कुठे आहे? वर आहे. करंटची डायरेक्शन कुठे आहे बघा, इकडे येतो मी. करंटची डायरेक्शन कुठे आहे? वर आहे, बरोबर आहे. करंटची डायरेक्शन वर आहे, तर मॅग्नेटिक फील्ड अशी तयार होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड अशी तयार होईल. ही बोट म्हणजे काय असतात? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड अशी गोल तयार होईल, म्हणजे इकडून जाऊन ह्या क्रॉसला अपोज करतील मॅग्नेटिक फील्ड, बरोबर. करंट वर आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इकडे आहे. करंट वर आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आतल्या साईडला आहे बघा. करंट असा वर आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आतल्या साईडला, म्हणजे असं वळून मॅग्नेटिक फील्ड या जे क्रॉस आहे त्याला अपोज करतील, मॅग्नेटिक फील्डला, फ्लक्सला अपोज करतील. त्यावेळी बघा, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आतल्या साईडला असल्यानंतर करंट वरच्या साईडला आहे, तर फोर्स हा तळहात आहे, तो फोर्स कुठे लागतो? या डायरेक्शनला लागतो, म्हणून हा फोर्स इकडे घेतलेला आहे आपण. हा केस नंबर 1 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे समजावून. हे बघा, मी पुन्हा एकदा समजावून सांगतो. हा ही मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याची डायरेक्शन आतल्या साईडला आहे. ही मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याची डायरेक्शन आतल्या साईडला आहे, बरोबर. आणि मी काय केलेलं आहे, एक रॉड काय केलेला आहे, इकडून इकडं असा मूव केलेला आहे, या डायरेक्शनला असं वडलेला आहे, खेचून असं वडलाय, फोर्स लावलाय. फोर्स लावल्यामुळे काय होतंय की या रॉड मध्ये करंट तयार होतोय आणि त्याची डायरेक्शन वरच्या दिशेला असते. करंट तयार झाल्यानंतर मला सांगा, त्याची मॅग्नेटिक फील्ड जर काढायची असेल आणि मॅग्नेटिक फोर्स काढायचा असेल, तुम्हाला राईट हँड रूल वापरावा लागेल. राईट हँड रूल, हा माझा उजवा हात आहे. करंटची दिशा वरती आहे, वरती आहे. करंटची दिशा कुठे आहे? वरती आहे, बरोबर आहे. मला करंटची दिशा वरती दाखवायला पाहिजे, बरोबर. अशी मॅग्नेटिक फील्ड ही जी कुठे तयार होणार आहे? अशी आतल्या साईडला तयार होणार आहे, बरोबर आहे. आतला अशी बाहेर येणार आहे, म्हणजे या क्रॉसला अपोज करणार आहे, ती आतनं बाहेर येणार आहे. ज्यावेळी आतल्या साईडला मॅग्नेटिक फील्डची दिशा असेल, त्यावेळी माझा तळहात कुठल्या साईडला आहे? डाव्या साईडला आहे. म्हणजे जो तळहात ज्या साईडला असेल त्या साईडला काय असणार आहे? तुमचा मॅग्नेटिक फोर्स असणार आहे. म्हणजे फोर्स इकडे लागेल. ज्यावेळी तुम्ही इकडे फोर्स लावून ह्या रॉडला इकडे वळताय, त्यावेळी त्याला अपोज करणारा फोर्स इकडे असेल आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इकडे असेल आणि अशी मॅग्नेटिक फील्ड वळून येईल, अशी जायला अशी वळून येईल, हा फील्डला अपोज करेल, बरोबर आहे. हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे समजावून. ही तुम्हाला मी आता गोष्ट समजावून सांगितलेली, त्याच्यासाठी तुम्हाला राईट हँड पाम रूल माहित पाहिजे. बोटाची दिशा मॅग्नेटिक फील्ड, अंगठा असतो तो करंट आणि तळहात असतो तो मॅग्नेटिक फोर्स, बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्ड ही आतल्या ह्या बोर्डाच्या आतल्या डायरेक्शनला आहे. जर बाहेर येत असेल तर डॉट असतो, क्रॉस असेल तर आतल्या साईडला असते, बरोबर. ठीक आहे. ही केस नंबर 1 मध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलं. आता केस नंबर 2 बघा. केस नंबर 2, केस 2 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. केस 2 मध्ये असं सांगितलेलं आहे, तुम्हाला दिसते बघा. इन केस 2, तुम्हाला पुढे समोर दिसते स्क्रीनवरती. केस 2 मध्ये काय सांगितलेलं आहे? In second case, a current set up a magnetic field of its own which within the area bounded by the circuit is small a मध्ये काय सांगितले बघा, opposite to the original magnetic field if the field is increasing but the same direction of the original field if the field is decreasing. ह्याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो. तिने असं सांगितलेलं आहे, सेकंड केस मध्ये, हा तुमचा मॅग्नेट आहे, हा तुमचा मॅग्नेट आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतो. तिने असं सांगितलेलं आहे की नॉर्थ आणि साऊथ पोल तुम्ही एखाद्या कॉइल जवळ घेऊन गेला, तर त्याची ही जी मॅग्नेटिक फील्ड असते, मॅग्नेटिक लाईन असतात अशा, बरोबर आहे. त्यावेळी काय होणार आहे? मॅग्नेटिक फ्लक्स जसा जसा वाढेल तसं ह्या कॉइलमध्ये ही जी कॉइल आहे, या कॉइलमध्ये काय होणार आहे? कॉइलमध्ये स्वतःचा इंड्युस्ड करंट तयार होईल आणि ही मॅग्नेट ह्या कॉइलमध्ये काय होणार आहे? स्वतःचा इंड्युस्ड करंट तयार होणार आहे. म्हणजे कुठला करंट होईल? इंड्युस्ड करंट तयार होईल. आणि इंड्युस्ड करंट तयार झाल्यामुळे जसं मॅग्नेटिक फ्लक्स हे वाढेल तसं त्याला अपोज करण्यासाठी हे स्वतःच मॅग्नेटिक फ्लक्स तयार करेल, असं स्वतःच मॅग्नेटिक फ्लक्स तयार करेल. जर मॅग्नेटिक फ्लक्स वाढत असेल कॉइलकडे जाताना, तर कॉइल स्वतःच मॅग्नेटिक फ्लक्स तयार करून त्याला अपोज करेल. दुसरे बी मध्ये काय सांगितले बघा त्यांनी, जर हा मॅग्नेट नॉर्थ आणि साऊथ पोल
याचं मॅग्नेटिक फील्ड अशी असते, म्हणजे फ्लक्स असा असतो, लाईन अशा असतात त्याच्या. जर तुम्ही कॉईल पासून दूर घेऊन गेला, लांब घेऊन गेला, जर कॉईल पासून लांब घेऊन गेला तर काय होणार आहे, थोडेच लाईन ह्याच्यातून क्रॉस होतील. तर हे काय करेल, ही कॉईल काय करेल, स्वतःच मॅग्नेटिक फ्लक्स तयार करून स्वतःच मॅग्नेटिक फ्लक्स वाढवण्याचं काम करेल, असं सांगितलंय. म्हणजे हे डिक्रीज झालं, मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज व्हायला लागली की मॅग्नेटिक फ्लक्स इकडे वाढेल, मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज व्हायला लागली तर मॅग्नेटिक फ्लक्स इकडे कमी होईल. अशा पद्धतीनं तिने समजावून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे दोन मी तुम्हाला अतिशय महत्वाचं सांगितलेलं आहे. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी कशा पद्धतीने तयार होते, एनर्जी कॉन्झर्वेशन, लेन्स लॉचं एनर्जी जी कॉन्झर्वेशन आहे त्याच्यामुळं. नाहीतर ह्याला जर अपोज केलं नसतं, मॅग्नेटला जर अपोज केलं नसतं, कॉईल मधनं जर मॅग्नेटला जर कॉईल जवळ नेलं असतं आणि कॉईल मध्ये जर इंड्यूस्ड करंट तयार झाला आणि कॉईलने स्वतःची मॅग्नेटिक फील्डच तयार केली नसती तर ह्याला अपोज केलं नसतं. अपोज केलं नसतं तर मोठ्या प्रमाणात हीट तयार झाली असते आणि ती कॉईल गरम झाली असते आणि ती हीट वेस्ट गेली असते. पण वेस्ट जाणे हे कॉन्झर्वेशनचं नियमात बसत नाही, म्हणून ह्याला काय करावं लागतंय, अपोज करण्यासाठी स्वतःच मॅग्नेटिक फील्ड तयार करून ते अपोज करत असतं. हे एनर्जी ऑफ कॉन्झर्वेशन लेन्स लॉ मध्ये दोन ऍप्लिकेशन आपण बघून समजावून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा जो पार्ट आहे, अतिशय महत्वाचा पार्ट, लेन्स लॉ अँड फॅरेडेज लॉ काय आहे, हे दोघांचे मी तुम्हाला डायरेक्ट स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. लेन्स लॉ आणि फॅरेडेज लॉचं एक रिलेशन आहे, ते रिलेशन 100% त्याच्यावरती MST ला क्वेश्चन असतो बघा. लेन्स लॉ अँड काय सांगितलेलं आहे, फॅरेडेज लॉ. फॅरेडेज लॉ हे तर रिलेशन असतं, ते 100% याच्यावरती प्रश्न विचारला जातो तुम्हाला. आपल्याला रिलेशन बघायचं आहे लेन्स लॉ आणि फॅरेडेज लॉचं जे रिलेशन आहे इक्वेशनच्या संदर्भामध्ये. व्हेरी IMP याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. व्हेरी IMP आहे MST साठी, व्हेरी IMP आहे. मला सांगा, फॅरेडेजनं पहिल्यांदा काय सांगितलं होतं, फॅरेडेजनं काय सांगितलं होतं, फॅरेडेज लॉ काय आहे त्यानं सांगितलं, जो इंड्युस्ड करंट आहे, तो इंड्युस्ड करंट नंबर ऑफ टर्न, कॉईलचे किती टर्न आहेत आणि बदलणारा फ्लक्स याच्यावरती डिपेंड आहे, हे फॅरेडेजनं सांगितलं. बरोबर, इक्वेशन नंबर 1. पण फॅरेडेजनं हे सांगितलं नाही की लॉज ऑफ कॉन्झर्वेशन होते. लॉज ऑफ कॉन्झर्वेशन त्याच्यामध्ये फॉलो होतं हे लेन्सनं सांगितलं. लेन्सनं काय सांगितलं, लेन्सनं सांगितलं लॉज ऑफ कॉन्झर्वेशन होते, म्हणून तुम्ही या ठिकाणी मायनस साईन देणं गरजेचं आहे. -n डेल फाय बाय डेल टी देणं गरजेचं आहे, हे सांगितलं लेन्सनं. सांगितलं. कॉईलचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, परत रिपीट मी करू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्हाला जर मॅग्नेटिक फ्लक्स काढायचा असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, फाय इज इक्वल टू बी इंटू ए. ही व्हॅल्यू इथं पुट करा, इज इक्वल टू -n डेल बाय डी टी बी इंटू ए. बदलते काय मला सांगा, बदलतं काय, एरिया बदलतोय. मॅग्नेटिक प्लस कॉन्स्टंट आहे, एरिया बदलतोय, म्हणून मी हे ए बाहेर घेतलं, कॉन्स्टंट आहे, -n बी डी ए बाय डी टी. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. रिलेशन आपण बघतोय, -n बी डी ए बाय डी टी. बरोबर आहे. आता टर्न किती पण असू शकतात, नंबर ऑफ टर्न असू शकतात, त्याचं काय अडचण आहे का, नाही. या ठिकाणी तुम्ही n लिहिलं तरी चालतंय, n नाही लिहिलं तरी चालतंय. तुमच्या पुस्तकामध्ये n दिलेलं नाही, मी n इथं काढून टाकतो. n लिहिलं तरी चालेल, n नाही लिहिलं तरी चालेल, पण तुमच्या बुक्स मध्ये दिलेलं नाही, टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाही डेरिवेशन मध्ये, त्यामुळे मी काढून टाकतो. आता मी काय करतो, हे मेन इक्वेशन झालं आपलं. हे मेन इक्वेशन बरोबर आहे. आता याच्यामध्ये दोन केस आहेत, आपण दोन केसचा अभ्यास करूया. मेन